नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी कुमार भारती विषयामधील ज.वी. पवार लिखित तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता शिकायची आहे. चला तर मग पाहूयात कविता तू झालास मूक समाजाचा नायक. तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचे कवी ज.वी. पवार यांचे हे छायाचित्र. आता आपण कवी ज.वी. पवार यांचा परिचय जाणून घेऊयात. कवी ज.वी. पवार यांचे पूर्ण नाव जयराम विठ्ठल पवार असे आहे. जन्म इसवी सन 1943 मध्ये झाला. एवढंच नाही, हे प्रसिद्ध कवी म्हणूनही ओळखले जातात. हे दलित पॅंथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार आणि विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली तालुका चिपळूण या गावी झाला आहे. कवी ज.वी. पवार यांची कारकीर्द आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते, दलित पॅंथर आणि सम्यक क्रांती या संघटनांचे प्रवर्तक, चळवळी संबंधी विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमध्ये लेखनही केलं. विद्रोही आणि धम्मलिपी नियतकालिकांचं संपादन, प्रबुद्ध भारत याचे कार्यकारी संपादक, नामांतर, रिडल्स, एनरॉन, आरक्षण आदी सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग. इंडियन रिपब्लिकन पार्टीचे मुंबई झोनचे ते अध्यक्षही होते. कवी ज.वी. पवार यांनी साहित्यामध्ये 27 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये दलित पॅंथर्स, ॲन ऑथॉरिटेटिव्ह हिस्ट्री, त्यानंतर नाकेबंदी नावाचा कविता संग्रहही त्यांनी प्रकाशित केला आहे. या व्यतिरिक्त कवी ज.वी. पवार यांचा पाठ्यपुस्तकात स्वतंत्र परिचय देण्यात आलेला आहे. तो परिचय प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक, बलिदान ही कादंबरी, नाकेबंदी हा काव्यसंग्रह, वडनावल ही दीर्घ कविता, उच्छवास युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादने, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. असा सर्व परिचय कवी ज.वी. पवार यांचा सांगितला जातो. आता आपण कवी ज.वी. पवार लिखित कविता तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचा आशय जाणून घेऊयात. कवितेचा आशय: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला, त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन कवींनी केलं आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेमध्ये करण्यात आले आहे. असा सर्व आशय तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये सांगण्यात आला आहे. आता आपण कविता वाचून घेऊयात. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. तू झालास परिस्थितीवर स्वार. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत.
बिगुल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय, तेही आता थंड झालंय. अशा प्रकारची ही तू झालास मूक समाजाचा नायक कविता. या कवितेत काही कठीण शब्द आले आहेत, त्यांचेही अर्थ आपण जाणून घेऊयात. अगाध नावाचा शब्द आलाय, ज्याचा अर्थ अमर्याद किंवा गहन असा आहे. त्यानंतर डचमळणे असा एक शब्द आलाय, ज्याचा अर्थ उसळणे, खळबळणे किंवा हलणे असा होतो. त्यानंतर प्रतीक्षा नावाचा शब्द आलाय, ज्याचा अर्थ आहे वाट पाहणे. त्यानंतर मळवाट नावाचा एक शब्द आलाय, ज्याचा अर्थ मळलेली वाट, म्हणजेच अनेकांनी वापरलेला नेहमीचा रस्ता असाही त्याचा अर्थ सांगितला जातो. त्यानंतर मूक नावाचा शब्द आलाय. मूक या शब्दाचा अर्थ न बोलणारा. हा शब्द समाजाला उद्देशून वापरण्यात आला आहे. त्यानंतर रणशिंग नावाचा एक शब्द आलाय, ज्याचा अर्थ आहे युद्ध सुरू करण्यापूर्वी फुंकले जाणारे शिंग. त्यानंतर संगिनी नावाचा एक शब्द आलेला आहे. संगिनी या शब्दाचा अर्थ बंदुकीचे धारदार टोक असा त्याचा अर्थ सांगितला जातो. त्यानंतर या कवितेमध्ये काही वाक्प्रचार आले आहेत, त्याचाही अर्थ आपण जाणून घेऊया. जसं रणशिंग फुंकणे असा एक वाक्प्रचार आलेला आहे, ज्याचा अर्थ आहे लढाईला तयार असल्याची ग्वाही देणे, खात्री देणे असा त्याचा अर्थ सांगितला जातो. त्यानंतर या कवितेमध्ये काही संकल्पना आलेल्या आहेत, जसं चवदार तळ्यांचा सत्याग्रह ही संकल्पना आली आहे. चवदार तळ्यांचा सत्याग्रह या संकल्पनेचा अर्थ असा सांगितला जातो की 1927 साली महाड येथील चवदार तळ्याच्या काठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह सत्याग्रह करून दलित बांधवांकरता ते तळ खुलं करून दिलं असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर या कवितेत बहिष्कृत भारत ही दुसरी संकल्पना आली आहे. या संकल्पनेचा अर्थ सांगितला जातो की हा शब्द कवितेत वंचित शोषित बांधवांकरिता योजलेला आहे, परंतु आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या नावाच्या वर्तमानपत्रातून अस्पृश्यांवरील अन्यायावर टीकेची झोड उठवली होती, म्हणून हा शब्द इथे वापरला आहे. त्यानंतर मूक नायक नावाची एक संकल्पना इथे आलेली आहे. त्या संकल्पनेचा अर्थ असा सांगितला जातो की येथे हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी कवीने योजला आहे, परंतु अस्पृश्यता निर्मूलनाचं आपलं कार्य अधिकाधिक जनसमुदायांपर्यंत पोहोचवावं याकरता त्यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूक नायक नावाचं पाक्षिक काढलं होतं. अशा पद्धतीचा अर्थ या सर्व संकल्पनांचा सांगितला जातो. आता आपण तू झालास मूक समाजाचा नायक कवी ज.वी. पवार लिखित कवितेचा भावार्थ जाणून घेऊयात. कवितेचा भावार्थ प्रत्येक चरणानुसार. कवितेतलं पहिलं चरण, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. कवितेच्या या पहिल्या चरणात कवी म्हणतात, उपेक्षित समाजाच्या पुनरुत्थानाचं कार्य करणाऱ्या महापुरुषाला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना कवी सांगतात, तू नव्या वाटेवर जायला निघालास तेव्हा तुझ्या आजूबाजूला अंधाराचं साम्राज्य होतं. तेथे अजून सूर्य उगवलाच नव्हता. म्हणजेच पीडित शोषित समाज अज्ञानात अंधारातच खितपत पडला होता. त्यांना स्वत्वाची जाणीवही कोणी करून दिली नव्हती. सूर्यफुलांनी म्हणजेच समाजाने पाठ फिरवली होती त्यांच्याकडे. तू नेहमीच्याच मळलेल्या वाटेने जाण्यास नकारही दिलास. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या सामाजिक रूढी परंपरांना विरोध केलास. तेव्हा प्रतिकूल परिस्थितीला तुला सामोरं जावं लागलं. तुला दरवेळी खाच खळग्यांचा सामना करावा लागला. असा सर्व अर्थ कवितेच्या पहिल्या चरणात कवींनी सांगितला आहे. कवितेचं पुढील चरण, तू झालास परिस्थितीवर स्वार. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. कवितेच्या या दुसऱ्या चरणात कवी म्हणतात, अशा विषम बिकट परिस्थितीचा बाऊ न करता तू त्यावरच स्वार झालास आणि नवा क्रांतिकारी इतिहास घडवलास. कित्येक वर्ष जो समाज
मूक बनून वाट्याला आलेलं जिनं निमूट सहन करत होता त्यांचा नेता तू बनलास. या डावलल्या गेलेल्या समाजाची जणू तू वाचा बनलास आणि तूच हा बहिष्कृत केला गेलेला, वाळीत टाकला गेलेला समाज जागृत केलास. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव त्यांना करून दिलीस. असा सर्व अर्थ कवितेच्या या दुसऱ्या चरणात कवींनी मांडला आहे. कवितेचं पुढील चरण. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे. युद्धात जवानांना उभे करावे तसे. कवितेच्या या तिसऱ्या चरणात कवी म्हणतात, तुझ्या अमर्याद ज्ञानाच्या बळावर, विद्वत्तेच्या पुंजीवर तू अन्यायाविरुद्ध आवाज उठवलास. कित्येक वर्ष गुलामगिरीचं जिनं जगणाऱ्या बांधवांच्या पायातील दास्यत्वाच्या बेड्या साखळ्या तू तोडल्यास आणि या आत्मजागृती झालेल्या बांधवांना तू चवदार तळ्याच्या सत्याग्रहाकरता एकत्र केलंस. युद्धात ज्याप्रमाणे सैनिकांना शत्रूविरुद्ध लढण्यासाठी उभं केलं जातं, त्याचप्रमाणे अन्याय अपमानाचं जिनं लाभलेल्या आणि हीनदीन लाचार बनवल्या गेलेल्या निद्रिस्त बांधवांना तू अन्यायाविरुद्ध बंड पुकारायला सज्ज केलंस. असा सर्व अर्थ कवितेच्या या तिसऱ्या चरणात कवींनी सांगितला आहे. कवितेचं पुढील चरण. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. कवितेच्या या चरणात कवी म्हणतात, तुझ्या शब्दांना महाकाव्यापेक्षाही तेज प्राप्त झालं आहे. तू उभारलेल्या संघर्षात काठ्यांनाही तळपत्या शस्त्राचा धारदारपणा प्राप्त झाला आहे. समाजातल्या सामान्य माणसालाही स्वतःतील असामान्य सामर्थ्याचा प्रत्यय आला. तुझ्या सामर्थ्यशाली आवाजाने सारा आसमंत कंपित झाला. धरणीही हादरली आणि पाहता पाहता तुझ्या हाकेपायी चवदार तळ्याच्या लढ्याकरिता सारा जनसागर पेटून उठला. या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा वनवा सर्वत्र पसरला. पाण्यालाही आग लागली. म्हणजे अन्याय जुलूम सहन करणाऱ्या थंड रक्तातही अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी आग निर्माण झाली. असा सर्व अर्थ कवितेच्या या चौथ्या चरणात कवी ज.वी. पवार यांनी मांडला आहे. कवितेचं शेवटचं चरण. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय. कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी म्हणतात, आज 50 वर्षानंतरही सूर्यफुले म्हणजेच तरुण पिढी तुझाच ध्यास घेत आहे. तुझ्या खंबीर आणि संघर्षमय नेतृत्वाची वाट पाहत आहे. युद्ध करण्यासाठी सज्ज असण्याची ग्वाही देत तुझ्या नेतृत्वाची आस धरत प्रतीक्षा करत आहे. एकेकाळी चवदार तळ्याचं तापलेलं पाणी तेही आता थंड झालं आहे. तुझ्या विचारांनी भारून समाजात त्या काळी केलेल्या संघर्षाची ज्योत आता मंद झाली असली तरी क्रांतीची, संघर्षाची आजही गरज आहे आणि त्यासाठी सर्व तुझा ध्यास घेत आहेत, वाट पाहत आहेत. असा सर्व अर्थ कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी ज.वी. पवार यांनी मांडला आहे. अशा प्रकारे तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेत कवींनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवाप्रित्यर्थ ती कविता लिहिली आहे. रूढ धार्मिक व सामाजिक बंधनांना झुगारून नव्या समाजाची पायाभरणी करणाऱ्या या कर्तृत्ववान नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन कवींनी केले आहे. तसेच त्यांच्या या कार्याचं वर्णनही उल्लेखितपणे इथे करण्याचा प्रयत्न कवींनी केला आहे. असा सर्व भावार्थ या कवितेमध्ये दडला आहे. अशा पद्धतीने आज आपण तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका.
धन्यवाद.